इथे पार्किंग आहे, फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग तुम्ही गाडी लावू शकता. सरळ आल्यानंतर असं तुम्हाला एक ब्रिज दिसेल ना आला, तर ब्रिजच्या या साईडने तुम्हाला इकडे यायचं आहे, इथून सरळ जायचं आहे. चला, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, तो दोधाने विलेज आहे. तर तिकडनं आपण एक वरती आलो थोडा, एक 100-200 मीटर आपण वरती चढलो आहोत. तर वरती चढल्यानंतर तुम्हाला या साईडला सरळ जायचं आहे इकडे. तर मंडळी, आपण ही ट्रेक दोधानेपासून स्टार्ट केले. तर या ट्रेकमध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता असे छोटे मोठे आपल्याला धबधबे लागतील. बघू शकता तुम्ही, आपल्याला या ट्रेकिंगमध्ये विविध प्रकारचे फुलं झाडं बघायला भेटतात. तर हा बघू शकता कसला फुल आहे, अशा प्रकारे पानावरती दगड ठेवून एक टिक मार्क दिली आहे. तर याचा अर्थ आपल्याला इकडनं असं जायचं आहे. थोडा पुढे आल्यानंतर ते कोणतरी असं दगडावरती कोरून ठेवलं आहे. आपल्याला सरळ असं इकडे जायचं आणि वरती एक मंदिर आहे. तर कोणतं मंदिर आहे ते जाऊन आपण बघूया. समोर तुम्ही बघू शकता आपल्याला एक मंदिर लागलं आहे. मला दाखवतो मी कसं. तर मित्रांनो बघू शकता, या ट्रेकिंगमध्ये आपल्याला अर्धा एक तासाचा प्रवास केल्यानंतर आपल्याला आता एक मंदिर लागतं. छोटीशी मूर्ती आहे आतमध्ये. तर बाप्पाची मूर्ती आहे आणि हनुमानाची मूर्ती आहे. तर आपण याचं प्रथम दर्शन घेऊन आपण पुढच्या वाटचालीस आपण निघूया. मंदिराच्या साईडला असं एक दुकान आहे. सध्या तर दुकान बंद आहे, कारण का इथे ट्रेकर्स लोक खूप कमी येतात. आता रविवार असून सुद्धा कोणच ट्रेकर्स लोक नाहीत, त्याच्यामुळे हा दुकान बंद आहे. समोर बघू शकता तुम्ही, आपल्याला कलावंतीन आणि त्याच्या साईडला प्रबलगड दिसतोय. तर आपल्याला आता ज्या पॉईंटला जायचं आहे सनसेट पॉईंटला, त्या ठिकाणून इकडनं जो व्ही आकाराचा जो तुम्हाला दिसतोय, इथे सूर्य सनसेट होतोय. इथे समोर बघू शकता मित्रांनो, या पायऱ्या बघून आपल्याला असं वाटतं की आपण आता माथेरानच्या जवळच पोहोचतोच. आपण अगदी जवळच आलो आहोत. सनसेट पॉईंट एकदम जवळ आल्यासारखं वाटतं या पायऱ्या बघून. आपण सकाळपासून 4 तास झाले चालतोय. मित्रांनो माझ्या मागे बघू शकता, आता आपल्याला रेलिंग लागले. जवळजवळ 3 तास ट्रेकिंग केल्यानंतर आपण या पॉईंटला येऊन पोहोचलो आहोत. तर इकडनं पुढे तुम्हाला मी पुढचे पॉईंट दाखवतो माथेरानचे, काय काय पॉईंट आपण एक्सप्लोर करणार आहोत ते. तर चला. मित्रांनो माझ्या मागे बघू शकता, आपण सनसेट पॉईंटला येऊन पोहोचलो आहोत. तर हा पाठीमागे जो दिसतोय प्रबलगड आणि कलावंतीन दुर्ग येतो. तर त्याच्यामध्ये जो व्ही आकाराचा जो आकार आहे तिथे सूर्य मावळतोय. तर आता आपण सकाळी आल्यामुळे ते आपल्याला आता बघता येणार नाही.
होऊ शकतं इथं पाठीमागे कसं वातावरण आहे. तर समोरून आपण दोदानी मार्गे ट्रेकिंग करत इकडनं आलो. तर आपल्याला इकडनं आल्यानंतर लेफ्ट साईडला लगेच इकडे सरळ जायचं. तर या साईडनं गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे पॉईंट लागतील आणि शेवटचा पॉईंट लागेल तो तला आहे तिकडे. तर तलाच्या इकडनं तुम्ही बाजारपेठमध्ये जाऊ शकता आणि बाजारपेठातून रिटर्न येऊन तुम्हाला एक अर्धा तासाचा रस्ता आहे. तर या साईडला तुम्ही निघाल तर इकडनं परत तुम्ही तुमच्या रिटर्न मार्ग जाऊ शकता. तर मंडळी आपण आता कॉर्नेशन पॉईंट वरती आलो आहोत. मित्रांनो बघू शकता आपण आता युको पॉईंटवर आलो आहोत. भारी आहे तुम्ही. मित्रांनो बघू शकता आपण तिसऱ्या पॉईंटला आलो आहोत. लुसिया पॉईंट म्हणून आहे. तर मित्रांनो आपण आता लुसिया पॉईंटला आलो आहोत. बघू शकतो तुम्ही. पण इकडनं पण आज विजेस आहे. प्रबल पोर्ट आहे आणि कलावंत सिंधुदुर्ग आहे. समोर बघू शकता हा वॉटरफॉल आहे आणि त्याच्या साईडला हा मोरबे डॅम आहे. बघू शकता हा आपला चौथा पॉईंट लागला आहे आणि 1 पॉईंट. चला पॉइंटला आलो आहोत. हा इको पॉइंट आहे.
माझ्या मागे बघू शकता आपण चार्लोटल लेक वरती आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता किती भारी किती मोठा परिसर आहे या डॅमचा. एकदम फोटोशूटसाठी एकदम भारी पॉईंट आहे. या तर तर मित्रांनो आपण शॉर्लेट लेकच्या समोर आल्यानंतर इथे एक मंदिर भेटेल तुम्हाला. केदारनाथ मंदिर माथेरान. आता आपला शेवटचा पॉईंट आला आहे बाजारपेठ. बाजारपेठ झाल्यानंतर आपण परतीच्या दिशेने जायचं आहे आपल्याला. मित्रांनो बघू शकता आपण मार्केटमध्ये आलो. नवरोजी लॉर्ड गार्डन आहे. मित्रांनो बघू शकता ही माथेरानची ट्रेन आहे इथे. आपले सर्व पॉईंट बघून झाले आहेत. आता आपण आपल्या परतीच्या दिशेने चाललो सनसेट पॉईंटला. इकडनं 1.90 किलोमीटर आहे. आता आपण सध्या माथेरान मार्केटला आहे, मेन मार्केटला. तर हा रस्ता गेला अमन लॉजकडे हा वाला आणि इकडे सरळ गेला तर सनसेट पॉईंटला आहे. मित्रांनो आपण पूर्ण माथेरान एक्सप्लोर करून आता आपण परतीच्या मार्गाने निघालो. तर आपण जिथून स्टार्ट केली होती ही ट्रेकिंग माथेरानच्या सनसेट पॉईंटवरून तिथे आपण आता आलो आणि व्हिडिओ आपण इथे संपवतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि जर व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.